नमस्ते फूडीज, आज आपण बघणार आहोत ह्या वर्षाच्या आंब्या सीझनची एक शेवटची रेसिपी। शेवटची व्हिडिओ आहे तर काहीतरी स्पेशल बनलंच पाहिजे। तर चला आज बघूयात आपण आंब्याची एक स्वस्त आणि मस्त रेसिपी, म्हणजेच आपण बघणार आहोत आंबा बर्फी घरी कशी बनवायची। आंबा बर्फी बनवणे खूप सोपं आणि चवीला तर अत्यंत टेस्टी आहे। तर चला आज बघूया आपण आंबा बर्फी कशी बनवावी। सर्वात आधी आपण एक कढाईमध्ये 2 टेबलस्पून तूप टाकणार आहोत आणि तुपाला थोडंसं मेल्ट होऊन देऊयात। तूप मेल्ट झालेलं आहे तर आपण कढाईमध्ये 2 कप नारळ, ज्याला आपण बारीक किसून घेतलेला आहे, ते टाकणार आहोत। नारळ कढाईमध्ये टाकल्यावर आपल्याला मीडियम ते स्लो गॅसवरच नारळ शिजवून घ्यायचा आहे। नारळाचा ओलावा जोपर्यंत जात नाहीये तोपर्यंत आपण कंटिन्यू नारळाला शिजवणार आहे। या प्रोसेससाठी थोडासा टाइम जाईल, पण आपल्याला मीडियम स्लो गॅसवरच नारळाला शिजवायचा आहे, नाहीतर नारळ जास्त शिजून करपून जाईल। आता अप्रॉक्स 10 मिनिट्स मी नारळ शिजवल्यानंतर नारळाचा ओलावा गेलेला आहे। तर चला आता आपण कढाईमध्ये 2 कप साखर टाकणार आहोत, त्याने बर्फीला गोडवा येईल। साखर टाकल्यानंतर आपल्याला साखर आणि नारळ मिक्स करायचा आहे आणि गॅस आपण मीडियम टू स्लोच ठेवणार आहोत। आता जोपर्यंत साखर मेल्ट होत नाहीये तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। या दोन्ही प्रोसेस थोड्याशा टाइम कन्झ्युमिंग आणि बोर करणाऱ्या आहेत, पण 100% ह्यांचा रिझल्ट खूप चांगला होणार आहे। आता साखर बऱ्यापैकी मेल्ट झाली आहे। पूर्ण साखर मेल्ट नाही झाली आहे, पण ती हळूहळू पुढे मेल्ट होत जाईल। तर मग आता आपण कढाईमध्ये टाकणार आहोत 1 कप मावा आणि 2 कप आंब्याची प्युरी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करणार आहोत। मावा तुम्हाला कोणत्याही मिठाईच्या दुकानामध्ये इझिली भेटून जाईल किंवा तुम्ही घरी पण खूप सोप्या पद्धतीने मावा बनवू शकता। तुम्हाला मावा घरी कसा बनवायचा याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा, आम्ही नक्की होममेड मावा कसा बनवायचा याची रेसिपी बनवू। आता तुम्हाला वाटेल की मावाचे लम्स आहेत तर ते बर्फीमध्ये राहतील, तर असं होणार नाही। हळूहळू शिजवताना मावा मेल्ट होऊन सर्व मिश्रण एकजीव होऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला ही आंबा बर्फीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। तसंच आपल्या रेरेश किचन चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा चवदार आणि सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। चला आता आपली रेसिपी बघूयात। आता आपण बघू शकतो की मिश्रण किती मस्त एकजीव झालेलं आहे आणि जर तुम्ही नीट बघितलं तर मिश्रण आता कढाईला खाली चिपकतही नाही आहे। जसं आपण मिश्रण मिक्स करतोय तसंच मिश्रण सरकत आहे। जेव्हा मिश्रण कढाईला चिपकणं सोडेल तेव्हा आपलं मिश्रण तयार आहे। तर आपण त्यात ड्रायफ्रूट्स वगैरे टाकू शकतो, जसं मी इथे काजू बदाम टाकत आहे। ड्रायफ्रूट्सना पण आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊयात। आता आपले आंबा बर्फीचं मिश्रण तयार आहे। गॅसवरून त्याला उचलून बाजूला ठेवूयात। आता आपण एक मोठं ताट घेऊन त्यात तूप टाकून सर्व ताटाला तुपाचा एक लेयर लावून घेणार आहेत। ताटाला तूप लावतोय कारण बर्फी सुकल्यानंतर ताटाला चिपकून न राहता अलगद निघाली पाहिजे म्हणून। ताटाला तूप लावून झाल्यानंतर आपण ताटामध्ये आंबा बर्फीचे मिश्रण टाकणार आहोत। मिश्रण पूर्ण ताटात पसरून एक छान अशी लेयर बनवून घेऊयात। ताटात लेयर लावून झालेली आहे, तर आता आपल्याला हे मिश्रण असं सुकत ठेवायचं आहे। नॉर्मल घरातच आपण या मिश्रणाला सुकवणार आहोत, आपल्याला हे सनलाईटमध्ये सुकवायचं नाही आहे। जेमतेम आपल्याला 1 दिवस हे मिश्रण सुकवायला ठेवायचं आहे। तर चला मिश्रण सुकायला ठेवून देऊ आणि 1 दिवसाने बघूयात। 1 दिवसानंतर आपण बघू शकतो की मिश्रण सुकलेलं आहे। तर चला आता मिश्रणाला चौकोनी आकारामध्ये कापून घेऊयात। आता फायनल रिझल्ट बघूयात कसा झालेला आहे। खूप टेस्टी दिसत आहे ना मँगो बर्फी। आता आपण मँगो बर्फी सर्व करू शकतो। कशी वाटली ही आंबा बर्फीची रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। आपल्या मित्रमैत्रिणी फॅमिलीसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा। तसेच आपल्या रेरेश किचन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।